धरणांचा तालुका पावसाचं माहेरघर अशी जी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे ती ओळख आता आपल्याला हे चित्र जर पाहिलं तर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी जे शालेय विद्यार्थी आहेत ते शाळेत जायच्या अगोदर आणि शाळेतून आल्यानंतर सुद्धा आणि काही विद्यार्थी शाळा बुडून त्यांना 3 ते 4 किलोमीटर जी आहे ती पाण्याची पायपीट करत यावं लागत आहे. आपण आता आहोत इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या परिसरात. आता तसं पाहिलं तर शालेय विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. बाळा काय नाव आहे तुझं? सरला सावंजी खंडवी. सरला सावंजी खंडवी. किती जाते तू? 9वीला. 9वी जाते. हो बरं आता हा पाण्याचा प्रश्न तू रोज पाणी भरायला येते? हो. किती किलोमीटर लांब येते? 7-8 किलोमीटर येते. मग दऱ्या खोऱ्यात नाही कशी येते? पायी येते? पायी पायी. पायी येते, दऱ्या खोऱ्यात नाही येते? हो डोंगर वाटेनं. हो. किती दिवसापासून येतेस तू? झाले असतील 1-2 हप्ता. पाणी कसं आहे? प्यायच्या लायकीच आहे? लय गाळत आहे, लय खराब आहे. मग तू शाळा बुडून येते पाणी भरायला का मग शाळेत जाऊन येते? शाळेत जाऊन येते. शाळेत जाऊन येते. आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात जे आहे ते शालेय विद्यार्थी इथे विहिरीवर पाणी भरण्यासाठी जमा झालेले आहेत. आपण अजून कोणी असेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का नेमकी परिस्थिती काय. ताई काय सांगाल, काय परिस्थिती पाण्याची नेमकी? पाणी आम्हाला सप्टेंबर महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत डोक्यावर हंड जेवून चढायला लागत. एवढं दरडीना दऱ्याखोऱ्यातून दम लागतो, चक्कर येऊन खाली पडतात. उन्हात तानाचे डोक्यावर हंड जेवून. तर मग आमची पाण्याची काहीतरी सोय करून द्या तुम्ही. तुम्ही इथले जे लोकप्रतिनिधी आहे, जे आमदार खासदार, तुम्ही तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडलं नाही का? नाही आम्ही मानतोच, पण मग ते आमचं काही मनावर घेता नाही. काही गावची एकी होत नाही. गावच्या बायांनी एकी केली तर आम्ही तेपर्यंत जातोय नाही, एकी करता नाही त्या. आता हे पाणी तुम्हाला किती दिवस पुरेल? आता काय 2 महिन्यापर्यंत पुराल. एवढून खपला मग टिपून पाणी भरायला लागतं. हे पाणी कसं आहे? पिण्याच्या लायकीचं आहे? कसं आहे? नाही लय घस दुखतोय. घास ते दुखून आजारी माणसं पडून लगे दवाखान्यात नेतात. तसं पाहिलं तर हे जे पाणी आहे हे अजून केवळ महिनाभर या बांधवांना पुरणार आहे आणि हे जे पाणी आहे ते पिण्याच्या लायकीचं नाही. येथील काही बांधवांनी या पाण्याची टेस्ट सुद्धा करून आणली आहे. त्या टेस्ट मध्ये असं आढळलेलं आहे की हे जे पाणी आहे पिण्याच्या लायकीचं नाही आणि जेमतेम महिनाभर पुरेल एवढंच पाणी आहे. शैलेश पुरेल, TV9 मराठी, इगतपुरी.